बसरूर नावाची आज सुद्धा आता ते छोटं गाव राहिलेलं आहे. आपण ज्या वेळेला मेंगलोरला जातो त्यावेळेला कुंदापूर पासून 2-3 किलोमीटरवर आहे. पण बसरूर हे जे नाईक राजे कर्नाटकाचे होते त्यांचं एक व्यापारी ठाणं होतं, जिथे पोर्तुगीजांनी ते आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याकडून विनंती होती की तुम्ही या आणि आमची पोर्तुगीजांच्या याच्यातून हे करा, मुक्ती करा त्यांच्या गुलामीतून. आणि शिवाजी महाराजांनी 8 फेब्रुवारी 1665 मालवण वरून निघताना 80 जहाजं बरोबर घेतली आणि त्यांनी तो याचा दौरा केला, म्हणजे सागरी मोहीमच आखली. कुठे तर ती बसरूरला. आणि महाराजांचं वैशिष्ट्य बघा, मला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना एका गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा सलाम करावासा वाटतो. त्याचप्रमाणे पानिपतच्या वीरांना सुद्धा सलाम करावासा वाटतो. अरे त्यांनी ज्या वेळेला इतिहास घडवला त्यावेळेला ईमेल नव्हतं, त्याच्यानंतर त्यावेळेला बुलेट ट्रेन नव्हत्या. आज एखादी मोठी ग्रामपंचायत असली तरी तिथला सरपंच अचानक मुंबईला जाऊन येण्यासाठी प्रायव्हेट जेट बुक करतो, तसं काही नव्हतं. तर निवळ घोड्यावरून, हत्तीवरून, जनावरावरून जंगल पार करणं, मोहिमा राबवणं, अशा निविड परिस्थितीत हे महत्वाचं काम होतं. तर ते बसरूरचं जे मी तुम्हाला सांगत होतो, महाराजांचं वैशिष्ट्य असं, त्यांच्या गुप्तहेर खात्यांचं वैशिष्ट्य असं की आपल्याला ती कहाणी माहिती आहे. 1662 इंग्लंडचा राजा आणि पोर्तुगीजांची राजकन्या त्यासाठी मुंबई दिली. पण मुंबई देण्याचं 62 ठरलं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नव्हतं. कारण इथल्या पोर्तुगीजांनी विरोध केला की मुंबई जर आम्ही इंग्रजांना दिली आपल्याकडे काही राहणार नाही. आणि 4 वर्ष त्यांनी दिलीच नाही. मग त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आणि ती गुप्त तारीख ठरलेली होती 8 फेब्रुवारी 1665. 8 फेब्रुवारी 1665. आणि नेमकी ही तारीख महाराजांच्या गुप्तहेर खात्यानं कुठून तरी हुडकून काढली, शोधून काढली. आणि बरोबर महाराजांनी 8 फेब्रुवारीला पोर्तुगीज त्या सगळ्या पश्चिमेच्या किनाऱ्यावरनं आपली सगळी ठाणी सोडून मुंबईला येऊ दिले आणि 8 फेब्रुवारीलाच मालवणवरून आपली जहाजं पाण्यात घातली आणि ते बसरूरला निघाले. खरं तर बसरूर जिंकून त्यांचा पुढं मेंगलोर पण जिंकायचा विचार होता. तर या बसरूरच्या मोहिमेबाबत इतिहासकार शेजवलकरांपासून अनेकांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की ते गेले, त्याने हमला केला, 80 जहाजं नेली, हे सगळे तपशील बरोबर आहेत. पण त्या बसरूर मध्ये नेमकं काय घडलं, महाराजांचं स्वागत कसं झालं, तिथं देवदेवता कोणी होत्या, महाराजांनी लढाई केली म्हणजे नेमकी कशी केली, आणि मग महाराजांनी बसरूर जिंकल्यानंतर 13 फेब्रुवारीला महाराजांची बसरूरचा मुक्तिदाता म्हणून भव्य मिरवणूक काढली तिथे. त्यावेळेला आपल्या राजाची दुसऱ्या प्रदेशामध्ये विजयी मिरवणूक निघते, तिथली रयत काढते, हे बघताना महाराजांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तर ते सगळे संदर्भ कुठंच नव्हते, कुणालाच मिळत नव्हते. मी त्या बसरूरला 3-4 वेळा जाऊन आलो, त्याचे फोटो आहेत बघा याच्यामध्ये टाकलेले मी बसरूरचे. मलाही काही कळत नव्हतं. मी वेड्यासारखा 3.5 वर्ष शोध घेत होतो आणि नंतर मला कोणीतरी सांगितलं की शिवाप्पा नाईक नावाचा जो बेरडांच्या जातीमधून, बेरड समाजातून आलेला राजा होता, त्याचा नातू सोमशेखर हा त्यावेळेला तिथला राजा होता. आणि त्या सोमशेखरनं महाराजांना आमंत्रण दिलं होतं. आणि महाराजांनी ज्या वेळेला बसरूर काबीज केलं त्यावेळेला मग महाराजांचं स्वागत करण्यासाठी दुसरीकडे असलेला सोमशेखर तिथं आला. तर त्यावेळेला सोमशेखर कलावती नावाच्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेला होता. तर तो त्या नर्तकीसह आला. तर त्या अंगाने तुम्ही बघा म्हणून सांगितलं. आणि मग कर्नाटकामध्ये सोमशेखर कलावती नाट्यप्रसंग म्हणून नाटकं जुनी पुराणी आहेत. किंवा त्यांचं यक्षगान असतं ते सोमशेखर आणि कलावतीवर यक्षगान आहे. त्यावेळेला महाराजांच्यासाठी त्या सोमशेखरनं ती प्रचंड चांगली कलावती असल्यामुळं महाराजांच्यासाठी नृत्य ठेवलं. तर त्यावेळेला महाराज म्हणाले, बेटा तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस, नातू आहेस, हे तुला संगीत बिंगीत सगळं लकलाभ,
पण ह्या गावामध्ये जे महालिंगेश्वराचं मंदिर आहे, हा. मला ती रात्र मिळालेली आहे हा. आणि शंकर हे आम्हा भोसल्यांचं आवडतं ठिकाण आहे. हो. आणि त्यामुळं मी त्या महालिंगेश्वराच्या गाभाऱ्यातही दर्शनाला. रात्र कंटणार आहे. हम्म. तुला हवं तर त्या कलावतीच्या नृत्यामध्ये भाऊपाशामध्ये तुला काय करायचं ते कर. हा. आणि मग तिथून बाहेर पडताना महाराज म्हणतात की राजाच्या जीवनामध्ये शास्त्र येतं, शस्त्र येतं आणि सौंदर्य येतं. हम्म. पण सौंदर्याच्या नादात शास्त्र आणि वस्त्र माणसानं किती गमवायचं हे तू ठरवलं पाहिजे. वा, वा. आणि पुढे असंच झालं हम्म. की 1671च्या दरम्यान हम्म. लगेचच 5-6 वर्षांनी हम्म. त्या सोमशेखरची हत्या झाली. अच्छा. म्हणजे कोणीतरी विष घातलं, हम्म. ते कलावतीनं घातलं वगैरे असं म्हणतात. हम्म. पण नंतर महाराज ज्या वेळेला त्या पाण्यामध्ये गेले खाडीच्या, हम्म. आणि त्यांचं ठरलेलं होतं की इथून आता निघायचं आपण आणि मेंगलोर जिंकायचं. हम्म. त्यावेळेला पुण्यावरून घोडी आली दौडत आणि त्यांनी सांगितलं की महाराज पुण्याच्या आजूबाजूला मिर्झा राजा जयसिंग घेऊन आले. पोहोचलेला आहे. हम्म. म्हणून त्यांना ते सोडावं लागलं. अच्छा. आणि म्हणून या प्रकरणाचं नाव मी आसमान भरारीमध्ये अल्याड बसरूर हम्म. पल्याड मंगलोर बर. असं दिलेलं आहे. बर. तर ह्या एका प्रसंगाचा शोध घेण्यासाठी हम्म. मला 3.5 वर्ष थांबावी लागली. बर. म्हणून बर. मी असं सांगतो की अजून सुद्धा हम्म. शिवाजी महाराजांच्या जीवनाचे अंधारे कोपरे असे आहेत हम्म. की ते जाणीवपूर्वक त्यांचा अभ्यास केला पाहिजे. हम्म. आणि म्हणून हा विषय मी पुन्हा निवडला.